नमस्कार, जय शिवराय, जय शंभूराजे। आज मी तुम्हाला जमिनीपासून 700 फूट उंचावर असलेल्या सह्याद्रीच्या एका अद्भुत डोंगरावरती घेऊन निघालेलो आहे। हा डोंगर पूर्णपणे मोठमोठ्या दगडांच्या शिळेने बनलेला आहे। त्या दगडांना बघितल्यानंतर तुम्हाला देखील आश्चर्य वाटेल, निसर्गाने लाखो वर्षापूर्वी हे दगड कसे बनवले असतील। दगडांच्या डोंगराच्या वरती तुमजाई देवीचे एक प्राचीन मंदिर आहे आणि मंदिरातील मूर्त्यांच्या साईडला एक रहस्यमय दगड आहे, तो भक्तांशी बोलतो असे डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या गावातील माणसे म्हणतात। हे खरे आहे की खोटे हे प्रत्यक्षात डोंगरावरती जाऊन आपल्याला बघायचे आहे। मंदिर परिसरामध्ये अनेक प्राचीन वास्तू आणि प्राचीन मूर्त्या देखील आपल्याला बघायला मिळतात। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मंदिराच्या मागे खूप मोठ्या दगडाला कोरून पाण्याचा कुंड देखील बनवलेला आहे आणि त्या कुंडाच्या साईडला मोठमोठे सपाट दगड आहेत। त्या दगडावरती उभे राहून आपण खालचा सुंदर निसर्ग देखील बघू शकतो। त्यासाठी तुम्ही देखील माझ्यासोबत या व्हिडिओमध्ये बनून राहा, मी तुम्हाला देखील समजेल सह्याद्री पर्वत रांगेमध्ये लाखो वर्षापूर्वी बनलेला दगडांचा डोंगर देखील आपल्याला बघायला मिळतो। डोंगरावरती पोहोचण्यासाठी डोंगराच्या पायथ्यापासून डोंगराच्या वरपर्यंत आपल्याला पायवाटेने प्रवास करावा लागतो। तर चला मित्रांनो, आपण तुमजाई देवीच्या डोंगराच्या दिशेने प्रवासाला सुरुवात करूया। समोर असलेल्या दगडांच्या वाटेमधून चालत चालत आम्ही फायनली डोंगराच्या पायथ्याशी पोहोचलेलो आहे आणि हाच तो तुमजाई देवीचा डोंगर आहे। हा डोंगर आपल्याला चढत डोंगराच्या वरती पोहोचायचा आहे। डोंगराच्या पायथ्यापासून डोंगराच्या वरपर्यंत पूर्णपणे तुम्हाला दगड बघायला मिळतील आणि या दगडांपेक्षा भले मोठे दगड मंदिराच्या मागच्या बाजूला आहेत। अशा दगडांच्या शिळा ज्या बघितल्यानंतर आपल्याला असे वाटते जणू काही जमिनीमधून माणसे उगवलेली आहेत। दुरून त्या दगडांच्या शिळा माणसांसारख्या दिसतात। आता आपल्याला वरती जाण्यासाठी या दगडांमधून चालत प्रवास करावा लागणार आहे। समोर तुम्हाला एक आंब्याचे झाड दिसत असेल, त्या झाडापासून मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी दगडांच्या पायऱ्या आहेत, त्यामुळे तिथून वरती जाण्यासाठी मार्ग थोडा सोपा आहे। बघू शकता तुम्ही कडक उन्हाळ्यामध्ये हा डोंगर कसा दिसत आहे। मित्रांनो, तुम्ही बघू शकता हे आंब्याचे झाड आहे आणि या झाडापासून आता मी पायऱ्या चढत हा डोंगर चढायला सुरुवात केलेली आहे। आणि कोणतेही देव किंवा देवी जेव्हा डोंगराच्या वरती विराजमान झालेले असतात, त्या देवींच्या दरबारामध्ये डोंगर चढून पोहोचावं लागतं आणि असा खतरनाक प्रवास करून जेव्हा आपण मंदिर परिसरामध्ये पोहोचून देवीचे दर्शन घेतो तेव्हा आपल्याला वेगळाच अनुभव अनुभवायला मिळतो। वरती जाताना पूर्णपणे चढ असल्यामुळे दम देखील लागतो आणि अशा डोंगरावरती चढण्याचा अनुभव प्रत्यक्षात अनुभवण्यासाठी असा डोंगर स्वतः येऊन चढावे लागते। तर मी तुम्हाला दाखवतो माझ्या मागचा व्ह्यू। बघू शकता तुम्ही हा डोंगर अर्धा चढून मी वरती आलेलो आहे, म्हणजे अजून अर्ध्यापेक्षा जास्त आपल्याला डोंगर चढावा लागणार आहे। आणि अशा उन्हामध्ये असा प्रवास करणे वेगळाच अनुभव देऊन जाते, कारण जून महिना आहे, पाऊस काय आलेला नाही, कडक ऊन आहे, त्यामुळे हा प्रवास वेगळाच नजारा दाखवण्यासारखा आहे। मित्रांनो, तुम्ही बघू शकता ह्या चढाने वरती जाण्यासाठी आपल्याला अशा पायऱ्या चढत डोंगरावरती पोहोचावं लागतं। आणि आता मी फायनली मंदिराच्या एकदम जवळ आलेलो आहे। इथून पुढे आपल्याला अनेक मोठमोठे दगड देखील बघायला मिळतात। ह्या दगडांचा आकार किती भला आहे बघा। असे दगड वरती अनेक आपल्याला बघायला मिळतात। हे दगड पूर्णपणे काळे आहेत, म्हणजे हजारो लाखो वर्षापूर्वी ह्या दगडांनी ह्या जमिनीमधून प्रकट होऊन हा डोंगर बनवलेला असावा। बघू शकता तुम्ही इथून आता वरती जाण्यासाठी पायऱ्या नाहीत, ह्या दगडांमधून एक पायवाट आहे, त्या पायवाटेने आपल्याला मंदिरापर्यंत पोचावं लागणार आहे। आणि वरती चढताना भरपूर दम लागला, थकवा पण येतो भरपूर, कारण वरून कडक ऊन लागत आहे। आणि या ठिकाणी आपल्याला हा एक लांब दगड देखील बघायला मिळतो, म्हणजे एक दगडाची शीळ जी आडवी पडलेली आहे। समोर तुमजाई देवीचे हे प्राचीन मंदिर आपल्याला बघायला मिळते। ह्या मंदिराच्या परिसरामध्ये थोडेच वेळ आत मी आता पोहोचणार आहे आणि आज शुक्रवार असल्यामुळे मंदिर परिसरामध्ये अनेक भक्त आलेले आहेत
आणि देवीच्या परिसरामध्ये बसून प्रसाद अर्पण करत आहेत. बघू शकता तुम्ही ह्या दगडांच्या शिळेच्या मधोमध हे तुमजाई देवीचे मंदिर बनलेलं आहे. मंदिराच्या समोर आपल्याला एक झाड देखील बघायला मिळते आणि या ठिकाणी हे भक्त तुम्ही बघू शकता देवीच्या दरबारामध्ये बसून जेवण करत आहेत. आता आपण मंदिरामध्ये प्रवेश करून देवीचे दर्शन घ्यायचे आहे. त्यानंतर मंदिराच्या मागे जाऊन मोठमोठ्या दगडांच्या शिळा देखील बघायच्या आहेत. बघा हा आहे मंदिर परिसर. मंदिर परिसराच्या बाहेर एक दगडांची शिळा देखील आहे. आता आपण मंदिरामध्ये प्रवेश करूया आणि हे भक्त देवीच्या दरबारामध्ये जेवण करत आहेत. तुम्ही बघू शकता श्री तुमजाई प्रसन्न जाधववाडी. आता आपण मंदिरामध्ये प्रवेश करूया. ओम सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणे नमोस्तुते. तुमजाई देवीच्या नावानं चांग भलं. देवीचे तुम्ही दर्शन घ्या. मी दर्शन घेतलेलं आहे आणि या देवींच्या मूर्त्या खूप प्राचीन आहेत बघू शकता तुम्ही. आणि देवींच्या मूर्तीच्या साईडला हाच तो रहस्यमय दगड आहे जो भक्तांशी बोलतो असे म्हटले जाते. पण सध्या आपण या दगडाशी बोलू शकत नाही असे पूर्वी म्हटले जात होते. पण सध्या तर आपल्याला तो अनुभवता येणार नाही. पण हा दगड तुम्ही बघू शकता जो पूर्वी भक्तांशी बोलत होता. मित्रांनो आपण मंदिरामध्ये जाऊन देवीचे दर्शन घेतले आणि हे मंदिर तुम्ही बघू शकता. ह्या मंदिराच्या मागे आता आपल्याला जाऊन पाण्याचा कुंड आणि मागे असलेल्या खूप मोठ्या दगडांच्या शिळा ज्या लाखो वर्षापूर्वी ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे बनलेल्या आहेत हे आपल्याला प्रत्यक्षात त्या ठिकाणी जाऊन बघायचे आहे. आम्ही तुम्हाला म्हटलं होतं या ठिकाणी खूप मोठे सपाट दगड देखील आहेत. त्यापैकी एका दगडावरती मी उभा आहे. आता मी तुम्हाला दाखवतो इथून खालचा निसर्ग आपल्याला कसा बघायला मिळतो. तुमजाई देवीचे मंदिर नंतर बांधण्यात आलेलं आहे पण देवीच्या मूर्त्या खूप जुन्या आणि प्राचीन आहेत. हा मंदिर परिसर तुम्ही बघू शकता. समोर अजून काही प्राचीन मूर्ती आहेत पण त्या ठिकाणी भक्त जेवण करत आहेत त्यामुळे तुम्हाला दुरूनच मी दाखवत आहे. इथून पुढे आपल्याला खालचा व्ह्यू असा बघायला मिळतो. खाली थोडे जंगल आणि सह्याद्री पठारांची रांग आहे बघू शकता तुम्ही. आणि हेच ते सपाट दगड आहेत. ह्या दगडावरती बसून आपण सुंदर निसर्गाचा सुंदर अनुभव देखील अनुभवू शकतो. आता आपल्याला मंदिराच्या मागे असलेला पाण्याचा कुंड बघायचा आहे. त्यासाठी आपल्याला अजून थोडे चालत पुढे जावं लागणार आहे बघू शकता तुम्ही. आणि फायनली त्या पाण्याच्या कुंडाच्या जवळ मी पोहोचलेलो आहे. म्हणजे हा दगड पूर्वी चिमणी आणि हातोडीच्या मदतीने किंवा दगडावर दगड आपटून बनवलेला असावा. कारण ह्या डोंगरावरती पाण्याची सुविधा नसल्यामुळे पूर्वी त्या कुंडामध्ये पक्ष्यांसाठी प्राण्यांसाठी पाणी ओतले जात असावे. इथून पुढे गेल्यानंतर आपल्याला हे दगडांचे सानिध्य बघायला मिळते. हेच ते चमत्कारी आणि रहस्यमय दगड आहेत. ह्या दगडांना बघितल्यानंतर कदाचित तुम्हाला देखील विश्वास बसणार नाही की हे दगड कसे बनले असतील. बघू शकता तुम्ही सर्वत्र दगडच दगड. आणि हे दगड दुरून जरी तुम्हाला लहान दिसत असले तरी जेव्हा आपण त्या दगडांजवळ जाणार आहे तेव्हा हे दगड खूप मोठे आहेत ते आपल्याला बघायला मिळणार आहे. मी ज्या दगडांच्या शिळेवरती उभा आहे ही दगडांची शिळ खूप उंच आहे आणि अशा दगडांच्या शिळा दूरपर्यंत पसरत गेलेल्या आहेत. ते बघण्यासाठी आपल्याला खाली जावं लागणार आहे. आणि ह्या दगडांच्या शिळेंच्या वरती वीज पण पडते त्यामुळे काही दगड तुटून दोन्ही भागामध्ये वेगवेगळे झालेले आहेत हे देखील आपल्याला बघायला मिळणार आहे. आता मी त्या दगडावरून खाली उतरत दगडांच्या शिळेंच्या दिशेने निघालेलो आहे. वाट थोडी अवघड आहे तरीसुद्धा मी आता खाली उतरलो आणि दगडांच्या सानिध्याच्या दिशेने निघालेलो आहे. बघू शकता तुम्ही इथला व्ह्यू कसा आहे. हा व्ह्यू
बघण्यासाठी प्रत्यक्षात या ठिकाणी यावं लागतं मित्रांनो. मी तुम्हाला व्हिडिओ शूट करून दाखवत आहे, पण तुम्ही प्रत्यक्षात या ठिकाणी आला आणि हा व्ह्यू बघितला तर तुम्हाला वेगळाच अनुभव अनुभवायला मिळू शकतो. आणि फायनली ज्या दगडावरती वीज पडली होती तो दगड आता मी तुम्हाला दाखवतो. हाच तो दगड आहे. या दगडावरती पावसाळ्यामध्ये वीज पडल्यामुळे हा दगड दोन्ही भागामध्ये कसा तुटलेला आहे हे देखील तुम्ही बघू शकता. आता मी ज्या दगडांच्या शिळेवरती उभा होतो त्या दगडांच्या शिळा या ठिकाणी आहेत, तुम्ही बघू शकता. खालून वरती बघितल्यानंतर जणू काय असे वाटते या ठिकाणी माणसांसारखे दगड उभे आहेत आणि दुरून हे दगड खरोखर माणसासारखे दिसतात. या दगडांच्या शिळा कशा बांधलेल्या आहेत हे तुम्ही बघू शकता. असे वाटते जणू काय हे भले मोठे दगड एकावर एक कोणीतरी रचलेले असावेत, पण हे रचलेले नसून खूप वर्षापूर्वी निसर्गाच्या चमत्कारामुळे बांधलेले आहेत. अशा दगडांच्या शिळा आपल्याला या ठिकाणी भरपूर बघायला मिळतात. पुढे तुम्हाला हे सर्वत्र दगड पसरलेले दिसत असतील. ह्या दगडांमधून जेव्हा आपण चालत पुढे जातो तेव्हा डोंगराच्या पायथ्यापासून डोंगराच्या वरपर्यंत सर्वत्र आपल्याला दगडच दगड बघायला मिळतात. हा सुंदर व्ह्यू बघण्यासाठी अतिशय मस्त आहे. म्हणजे निसर्गाची जादू म्हणावी लागेल. निसर्गाच्या चमत्कारामुळे हे बनलेलं आहे. आणि हे सर्व ज्वालामुखीमुळे कसे बनले आणि या दगडांच्या शिळा कशा निर्माण झाल्या हे आता मी थोड्या वेळात तुम्हाला सांगणार आहे. त्या दगडांच्या शिळेपासून जेव्हा आपण चालत चालत अजून पुढे जातो तेव्हा आपल्याला त्या दगडांमधून पुढे गेल्यानंतर सुंदर व्ह्यू देखील बघायला मिळू शकतो. मी या ठिकाणी पहिल्यांदा कधी आलेलो नाही, त्यामुळे तुम्हाला पुढे जाऊनच दाखवणार आहे. या दगडांच्या पुढे खाली कसा व्ह्यू आहे. तर मित्रांनो, मी तुम्हाला म्हटलं होतं खालीपर्यंत सर्वत्र दगडच दगड पसरलेले आहेत आणि समोर सह्याद्री पठारांची रांग आहे, बघू शकता. हा सुंदर नजारा बघण्यासाठी अतिशय सुंदर आहे. त्या दगडांच्या शिळेंच्या वरती असलेले तुमजाई देवीचे मंदिर पण इथून दिसते. मित्रांनो, मंदिराच्या मागे असलेला पाण्याचा कुंड बघून मी तुम्हाला ह्या दगडांच्या शिळेंच्या खाली घेऊन आलो आणि ह्या दगडांच्या शिळा कशा निर्माण झालेल्या आहेत हे तुम्ही बघितले. हे बघितल्यानंतर आपलं आश्चर्य वाटते, निसर्गाने ह्या दगडांच्या शिळा कशा निर्माण केल्या असतील किंवा निसर्गाचा हा चमत्कार कसा तयार झाला असेल. पण हा चमत्कार नसून याच्या मागे भौगोलिक कारण आहे. लाखो वर्षापूर्वी जमिनीमधून ज्वालामुखीचा लावा हवेमध्ये उडला. उंच लावा उडत गेला आणि हवेमुळे लावा जसा जसा थंड होत गेला दगडांच्या शिळा निर्माण होत गेल्या. पण तुम्ही म्हणाल हे मोठमोठे दगड वेगवेगळे एकावर एक कोणी रचले? पूर्वी कोणता राक्षस आला होता का त्यांनी ह्या दगडाला एकावर एक रचले? पण याच्या मागचे कारण असे आहे, हजारो वर्षानंतर ज्या दगडांच्या शिळा निर्माण झाल्या होत्या, ज्या ठिकाणी शिळेचा भाग कमजोर होता त्या ठिकाणी हवा घुसत गेली आणि दगड हवेच्या दाबामुळे वेगवेगळे निर्माण झाले. त्यामुळे आपल्याला असे वाटते हे दगड एकावर एक कोणी रचलेले आहेत, पण हे रचलेले नसून भौगोलिक कारणामुळे आणि निसर्गाच्या परिणामामुळे हे दगड वेगवेगळे निर्माण झालेले आहेत. आणि या ठिकाणी असलेला सुंदर व्ह्यू बघून मनाला वेगळाच अनुभव अनुभवायला मिळतो. डोंगराच्या पायथ्यापासून वरपर्यंत सर्वत्र दगडच दगड बघायला मिळतात आणि या दगडांच्या वरती तुमजाई देवीचे प्राचीन मंदिर देखील आपल्याला बघायला मिळते. हे सर्व काही बघण्यासाठी प्रत्यक्षात या दगडांमधून चालून आपण याचा अनुभव घेऊ शकतो. इथला सुंदर निसर्ग आणि हे दगड बघण्यासाठी अतिशय मस्त आहेत. हे दगड आकाराने भले मोठे आहेत आणि हे दगड काळ्या पाषाणामध्ये निर्माण झाले आहेत, म्हणजे काळा दगड आहे. हे सर्व अनुभवण्यासाठी प्रत्यक्षात या ठिकाणी आल्यानंतर जो अनुभव मिळतो तो वेगळाच असतो. आज मी तुम्हाला कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यातील तुमजाई देवीच्या डोंगरावरती घेऊन आलो. डोंगरावरती आल्यानंतर मी तुम्हाला मंदिरामध्ये जाऊन देवीचे दर्शन घडवून आणले आणि देवींच्या मूर्तीच्या साईडला असलेला एक दगड जो भक्तांशी बोलतो असे प्राचीन काळामध्ये म्हटले जाते किंवा बोलत असेल, पण प्रत्यक्षात आता काय आपल्याला तो दगड बोलता आलेला नाही. पण तो दगड आपण बघितला. सुंदर मंदिर परिसर बघून
मंदिराच्या मागे असलेला पाण्याचा कुंड बघून आपण ह्या दगडांच्या शिळा कशा निर्माण झाल्या हे देखील मी तुम्हाला दाखवले. मी या ठिकाणी येऊन तुम्हाला हा व्हिडिओ बनवून दाखवला. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि कधी वेळ भेटला तर अशा निसर्गाच्या सानिध्यामध्ये येऊन या दगडांना बघून तुमच्याही देवीचे दर्शन देखील घेऊ शकता. आणि असेच नवनवीन मराठी व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि बेल आयकॉन दाबून नोटिफिकेशन ऑन करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन सुंदर मराठी व्हिडिओसोबत. धन्यवाद. जय शिवराय, जय शंभूराजे, नमः पार्वती पतये, हर हर महादेव. छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो.